पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं नागरी विमान वाहतुकीदरम्यान सर्वोच्च सुरक्षितता बाळगत त्वरित आणि सक्रिय पावलं उचलली आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं भारतीय विमान कंपन्यांना 2 मार्चपर्यंत इराण, इराक, इस्रायल आणि आखाती प्रदेशातील काही भागावरून उच्च जोखीम असलेल्या हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत। परिस्थितीचा अंदाज घेऊन सुमारे 750हून अधिक उड्डाणं आज रद्द करण्यात आली आहेत। एअर इंडिया आज संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारला येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणं त्यांनी आजही रद्द केली आहेत। या व्यतिरिक्त आज युरोपला जाणारी काही निवडक उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत। या विमानांमध्ये अमृतसर ते बर्मिंघम, दिल्ली ते झुरिच, दिल्ली ते कोपनहेगन आणि बर्मिंघम ते दिल्ली या उड्डाणांचा समावेश आहे। उत्तर अमेरिका आणि युरोपला जाणारी इतर सर्व उड्डाणं पश्चिम आशियातील उपलब्ध हवाई क्षेत्रांवर पर्यायी मार्ग वापरून वेळापत्रकानुसार चालतील, अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे। अबुधाबी, दोहा, जद्दा, कुवेत आणि रियाधला येणारी आणि जाणारी अकासा एअरलाइन्सची उद्याची सर्व विमानं देखील रद्द करण्यात आली आहेत। इंडिगोनं देखील पश्चिम आशियाच्या हवाई क्षेत्राच्या काही भागांमधून चालणाऱ्या निवडक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचं तात्पुरतं निलंबन वाढवलं आहे। इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर निर्माण